हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तर आज आपण आलोय अंडरग्राऊंड शिव टेम्पलमध्ये, जे शिवाचं मंदिर आहे जे एकदम खोल जमिनीखाली बांधण्यात आलंय. तर आपण तिथेच चाललोय आता. हे एवढ्या उंचावर आपण उभे आहोत आणि मंदिर आहे ते पूर्ण खोल तिथे खाली जातं. आणि आता जाऊया मंदिर बघूया. आता आपण त्याच्या एंट्रन्सवर उभे आहेत आणि इथून बघाल तर थोडा नंदी दिसतोय. पूर्ण काळोख असतो आतमध्ये आणि मंदिरमध्ये नेहमी पाणी असतं. पावसाळ्यात इथे जास्त पाणी भरतं, पण पाऊस नसला, आता उन्हाळा चालू आहे तरी पण इथे अजून पाणी आहे. हे पूर्ण आतमध्ये एकदम खाली आहे पूर्ण गाभारा, आणि बघाल तर अजून इथे पाणी आहे. इथून नंदी दिसतोय, पण एकदम आतमध्ये पिंड असल्यामुळे पूर्ण काळोख, हे काहीच दिसत नाही. आपण तिथे उभे होतो आणि उजव्या बाजूने आलो. पूर्ण पाणी इथे भरलेलं आहे. पिंड अजून आतमध्ये आहे. कसं तरी जातो, प्रयत्न चालू आहे की इथून पिंड दिसेल, कुठेतरी होल असेलच तिथून बघता येईल. अथांग असे प्रयत्न करून आम्हाला महादेवाची पिंड तर दिसली नाहीये, पण त्यांचा एक सेवक आम्हाला इथे दिसलाय आणि त्याच्यामुळे अजिबात हिंमत नाही आहे आमची आतमध्ये जाण्याची. तर इथूनच देवाला नमस्कार करू आणि आम्ही आता निघतोय. इथलं शिवलिंग अर्धवट पाण्यामध्ये असतं, ते आपल्याला बघायला तर मिळालं नाहीये. आणि साप बघितल्यामुळे मी आतमध्ये पण जाणार नाहीये. असं मानलं जातं की हे मंदिर गुप्त साधनेसाठी बांधलं होतं. एकदम काळोखात शांत. आपण आलोय आता रॉयल हम्पीमध्ये. महानवमी डिब्बा, लोटस महल, क्वीन बाथ हे सगळं आपण इथे कव्हर करणार आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहे. तिथे 40 रुपयाचं तिकीट काढायला लागतं आणि तिथे आपल्याला कमळ महाल, हत्तीशाळा, रंगमंदिर हे सगळं बघता येतं. तर आपण तिकीट घेऊया आणि जाऊया आतमध्ये. आपण आलो आहे आता इथल्या सर्वात भारी स्ट्रक्चर लोटस महलमध्ये. रॉयल हम्पीमधलं पूर्ण लोटसचे पाकळ्या जशा असतात तसं कोरलेलं हे महल आहे. खाली पहिले पाणी असायचं, त्याच्यामुळे इथे पाणी असल्यामुळे आतमध्ये पूर्ण थंड वाटतं. याची संपूर्ण रचना पाहिल्यावर कमळाच्या पाकळ्यांसारखा आकार दिसतो, म्हणूनच याला कमळ महाल असे बोलतात. इतिहासकारांच्या मते हा महाल राणी व राजघराण्यातील स्त्रियांसाठी विश्रांतीगृह होता. ही आहे हम्पीची हत्तीशाळा. इथे एकूण 11 रूम्स आहेत. इथले हत्ती राजकीय समारंभात, युद्धात वगैरे वापरले जायचे. इथे जेवढे पण मंदिर आहेत त्या मंदिरातल्या ज्या पण मूर्त्या आहेत ते इथे बाहेरच म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये ठेवण्यात आले. आपण वैष्णोदेवी टेम्पलमध्ये आता आलो. इथे बघाल तर देवीचे फक्त पाय दिसत आहेत. वरची मूर्ती एक तर तुटली आहे, म्युझियममध्ये ठेवली असेल तर
पण मूर्ती नाही आहे इथे. इथे फक्त आपल्याला देवीचे पाय दिसत आहेत.